कविता बोलून जातो। ही कविता कांबळेची नाही आहे, ही कविता प्रसाद लाडची आहे। बळीराजा तू आजवर काळ्या मातीत घाम गाळून उभा केला तुझा संसार। बळीराजा तू आजवर काळ्या मातीत घाम गाळून उभा केला तुझा संसार। दुष्काळ अवकाळी संकटाशी झुंज दिली तू वारंवार। दुष्काळ अवकाळी संकटाशी झुंज दिली तू वारंवार। आता सभापती महोदय, आता या देवाभाऊच्या सरकारमध्ये तिजोरीवर पहिला अधिकार तुझा, तिजोरीवर पहिला अधिकार तुझा। हे शब्द राहिले नाही तर फक्त बोल, हे शब्द राहिले नाही तर फक्त बोल। शेतकरी हितासाठी घेतले महाराष्ट्राने निर्णय, देवेंद्रजीच्या नेतृत्वात उमगले विकासाचे महत्व अनमोल। म्हणूनच बळीराजा म्हणतोय, समाधान भरले माझ्या अंतरी, श्रमाचा झाला सन्मान। उज्ज्वल दिसतोय बळीराजाचा दरबार आणि त्या दरबाराला न्याय देणार आहे देवाभाऊ एकनाथरावजी आणि सुनेत्रा वहिनींचं सरकार। त्यामुळे मी या 260च्या प्रस्तावाला पूर्ण समर्थन देतो आणि या सभागृहाला माझा जय महाराष्ट्र सांगतो। धन्यवाद।